रामानंद संप्रदायतर्फे 30 दिवसात 1,11,424 वृक्षांची लागवड. संकल्पपूर्ती सोहळ्यास वनमंत्री गणेश नाईकांची उपस्थिती. जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांच्या जन्मोत्सवानिमित्त रामानंद संप्रदायतर्फे 30 दिवसात 1,00,000 वृक्ष लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला होता. तो संकल्प जगद्गुरू नरेंद्रचार्यजींच्या मार्गदर्शनाने एक पेड़ माँ के नाम या आत्मिक संदेशाने यशस्वीरित्या संपन्न झाला. या निमित्ताने नाशिक येथे जगद्गुरूंच्या उपस्थितीत संकल्पपूर्ती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यास राज्याचे वनमंत्री गणेश नाईकांची प्रमुख उपस्थिती होती. ग्लोबल वॉर्मिंगने निसर्गाचे चक्र बदललं असून याबाबत विविध पावले उचलली नाहीत तर भविष्यात अनेक संकटे समोर येतील. रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजींच्या प्रयत्नातून झालेला वृक्षारोपण उपक्रम कौतुकास्पद आहे, असे विधान राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी केले. रामशेज उपपीठ येथे रविवार दिनांक 16 नोव्हेंबर रोजी आयोजित संकल्पपूर्ती सोहळ्यात नाईक बोलत होते. यावेळी संतपीठावर रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी उपस्थित होते. जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज संस्थांच्या 7 उपपीठातर्फे निघालेल्या पायी दिंडीच्या माध्यमातून व संप्रदायाच्या भक्तगणांनी विविध ठिकाणी वृक्षांची मोठ्या प्रमाणात लागवड केल्याने अवघ्या 30 दिवसात सुमारे 1,11,424 वृक्ष लागवड केली गेली. यावेळी अधिकाधिक वृक्ष लागवड केलेल्या 20 व्यक्तींचा व पीठांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. नाईक पुढे म्हणाले की यंदा पाऊस मे ते नोव्हेंबर पर्यंत रेंगाळला असून वृक्षतोड, औद्योगिकरण, भूगर्भातील निसर्गधन हावरेपणाने लुटल्याने ग्लोबल वॉर्मिंगचा धोका निर्माण झाला आहे. वृक्षारोपण मोहीम राबवली तर उष्णता कमी होईल, म्हणून रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांनी राबवलेला सामाजिक उपक्रम कौतुकास्पद आहे. वृक्षारोपण कार्यक्रम नाही तर तो सामूहिक संकल्प यज्ञ आहे. आम्ही जनजागृती करतो. आपल्या दुर्लक्षामुळे निसर्गातील प्रजाती नष्ट होत आहे. त्यासाठी वृक्ष लावावे. वृक्षतोड थांबवून पाणी अडवा, पाणी जिरवा संकल्प करावा. प्लास्टिकचा वापर टाळावा, असे जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यावेळी म्हणाले. यावेळी नाशिकचे मुख्य वनसंरक्षक मल्लिकार्जुनजी, सामाजिक वनसंरक्षक गजेंद्र हिरे, उपवनसंरक्षक नाशिक पश्चिमचे सिद्धेश सावर्डेकर, विभागीय अधिकारी सामाजिक वनसंरक्षक गणेश रणदिवे तसेच जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज संस्थांचे पीठ पदाधिकारी, जिल्हा तालुका पदाधिकारी व भाविक भक्त हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजींच्या मार्गदर्शनाने जगद्गुरू रामानंदाचार्य महाराज संस्थान व रामानंद संप्रदायाच्या वतीनं सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, वैद्यकीय असे विविध उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबवून विश्वविक्रम केले जाते. या कार्याला धाराशिव वार्ताच्या शुभेच्छा. यावेळी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.